नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण वांग्याची मस्त चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत। तर या ठिकाणी मी 4 छोटी वांगी घेतलेली आहे। तर ही वांगी छान ताजी आणि काटेरी आहे। वांग्यांचा देठ काढून घेतला। आता बघा दाखविल्याप्रमाणे अशी क्रॉस मध्ये अर्धवट ही वांगी चिरून घ्यायची आणि लगेच पाण्यामध्ये घालायची। तर या छोट्या वांग्यांचं मी खारं वांग तयार करणार आहे। मस्त भरून आणि चमचमीत असं हे तयार होणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर याच पद्धतीने सर्व वांगी मी चिरून घेतली आणि पाण्यामध्ये घातली। तर पाण्यामध्ये वांगी लगेच घालायची म्हणजे ती काळी पडत नाही। आणि ह्या पाण्यामध्ये बघा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांगी ही खायला तुरट लागत नाही, त्यांचा तुरटपणा हा कमी होतो आणि मस्त चविष्ट ही भाजी तयार होते। तर आता खारं वांग तयार करण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 छोटे चमचे शेंगदाणे, त्यानंतर 1 चमचा तीळ आणि 1 चमचा धने घातले, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आणि बघा सुकं खोबरं इथे मी थोडंसं बारीक चिरून घातलेलं आहे। आणि ही भाजी आपण हिरव्या वाटणातील तयार करतोय, म्हणजे इथे आपण लाल तिखट किंवा हळदीचा सुद्धा वापर करणार नाही, त्यामुळे 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। तर ही तिखट मिरची होती म्हणून मी इथे 3 मोठ्या हिरव्या मिरच्या वापरल्या। मस्त झणझणीत ही भाजी तयार होणार आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर। मिक्सरला हे पाणी न घालताच बघा असं जाडसर वाटून घ्यायचं। तर इथे मी धने वापरलेले आहे। धन्यांनी भाजीला चव ही अप्रतिम अशी येते। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता किंवा यामध्ये तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं हाताने बघा असं मिक्स करून घ्यायचं। आणि पाण्यामध्ये जी वांगी ठेवलेली होती ती आता पाण्यातून काढून बघा अशी प्लेट मध्ये ठेवायची। त्यानंतर एक एक करून दाखविल्याप्रमाणे वांग्यांमध्ये बघा हा मसाला असा दाबून दाबून भरायचा। तर या ठिकाणी मी हळदीचा वापर केलेला नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये हळद घालू शकता किंवा मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍड करू शकता। तर बघा असं दाखविल्याप्रमाणे चांगला मसाला हा दाबून दाबून भरून घ्यायचा। तर आता ह्याच पद्धतीने राहिलेला मसाला सुद्धा वांगीमध्ये भरून घेऊ। तर ही 4ही छोटी वांगी मस्त मसाल्याने चांगली भरून घेतली, थोडासा मसाला सुद्धा उरलेला आहे। तर चला आता फोडणी द्यायला घेऊ। तर पॅन मध्ये बघा 1 मोठा चमचा तेल घातलं। तर आपल्याला ही भाजी मस्त चमचमीत अशी तयार करायची आहे, त्यामुळे मी तेल हे थोडंसं जास्तच घातलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलं, थोडासा कढीपत्ता, मध्यम आचेवर हे चांगलं तडतडू द्यायचं। त्यानंतर यामध्ये बघा पाव चमचा हिंग घालायचा आणि आता या फोडणीमध्ये एक एक करून बघा 4ही वांगी मी अशी ठेवून घेतली। जो राहिलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये ऍड केलेला आहे। तर हे सर्व चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। तर वाटण तयार करत असताना यामध्ये आपण शेंगदाणे, खोबरं किंवा इतर जे पदार्थ होते ते भाजून घातलेले नाही, त्यामुळे तेलामध्ये हे थोडंसं परतून घ्यायचं साधारणपणे मिनिटभर, म्हणजे यांचा जो कच्चापणा असतो तो नाहीसा होतो। तर बघा हे मी चांगलं असं मिक्स करून घेतलं, थोडंसं परतून घेतलं। आता यामध्ये वांगी शिजण्याकरिता साधारणपणे 1 ग्लास तरी पाणी घातलं आणि आता हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये मीठ घालायची आवश्यकता नाही, कारण आपण मसाल्यामध्ये आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे। तर आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर भाजी ही 10 ते 15 मिनिटं चांगली उकळून घ्यायची। 6 ते 7 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर पाण्याची आवश्यकता असेल तर घाला, पण ती कोवळी वांगी आहे त्यामुळे ती लवकर शिजली जाते, जास्त वेळही लागत नाही, वाफेवरच ही छान शिजली जाते। फक्त थोडंसं पाणी घालायचं, वरतून कोथिंबीर सुद्धा ऍड करायची आणि मध्ये मध्ये असं चांगलं मिक्स करायचं। तर वांगी सुद्धा चांगली शिजत आलेली आहे, नरम सुद्धा झालेली आहे। तिचा देठ जो आहे तो असा थोडासा दाबून बघायचा, हाताने सहजरित्या दाबला गेला तर समजायचं आपली वांगी ही परफेक्ट शिजलेली आहे। तर हे मला थोडंसं कच्चं वाटतंय, त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवून हे 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे। आणि आता बघा परफेक्ट भाजी शिजलेली आहे, वांग सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि पाणी देखील आटलेलं आहे। जो मसाला आहे त्याचा फ्लेवर खूप छान असा येत आहे, छान चमचमीत हे खारं वांग बनलेलं आहे। तर खूपच सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला खारं वांग कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, भाकरी सोबत हे खारं वांग एकच नंबर लागतं। तर नक्की ट्राय करा।
आणि हो, तुम्हाला जर माझ्या या घरच्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करत जा, तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करत जा. चला तर मग पुन्हा भेटूया मस्त आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.